चल डाय डाय लागतो. मी त्याला प्रॉपर व्यवस्थित कर. हे माझे स्वीट पोटॅटोज आता बॉईल व्हायला येणारच आहे थोड्याच वेळात. ह्याला मी झाकून ठेवते आणि आपला कॉकरोच चढलेला आहे वर. आणि असे छोटे छोटे स्टंट आमच्या घरात होतच राहतात. सगळं काम तूच करते आज, मी काय करत नाही, नुसतं बघायला. हो ना, मला पण असंच वाटतंय. सो गाईज, मी बनवत आहे स्वीट पोटॅटो पासून स्वीट डिश. एवढं स्मॅश कर की काय झालं? हे स्वीट पोटॅटो लास्टला का ठेवलंय हे तुम्ही लास्ट पर्यंत बघा. मी सांगेन मी का ठेवलंय. कारण ती दुधात घालून खाणार आहे. नाही, तसं काही नाहीये. आणि मी किचन पण सगळं घाण केलेलं आहे. आणि ते अर्जुन साफ करणार आहे गाईज, त्यामुळे टेन्शन. गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे संडे आणि आज संडे स्पेशल काहीतरी रेसिपी बनलीच पाहिजे. सो मी आता विचार करते की संडे स्पेशल काहीतरी बनवायचं आहे. आणि त्यात बनवायचं म्हटलं तरी अर्जुन पण घरीच आहे. तर मला असं वाटतंय की मी आता एक चॅलेंज केला पाहिजे. त्याला न सांगता त्याला फुल बनवणार आहे मी. आणि मला असं वाटतं की त्याच्याकडून सगळे काम करून घेतले पाहिजेत आणि त्याला कळून पण दिलं नाही पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. असं मी काहीतरी विचार करतीये गाईज. आणि तो आताच तरी स्टडी करत बसलेला आहे आणि बघूयात आता काय होते. माझा हा प्लॅन सक्सेसफुल होतो की नाही. तर आता मी त्याला कन्व्हिन्स करणार आहे की आपण काहीतरी बनवायचं आहे, काहीतरी नवीन बनवायचं. गाईज, मी फायनली अर्जुनजवळ आलेली आहे आणि अर्जुन काय करतोय बघा. स्टडी करत आहे सध्या तरी. आणि आज संडे आहे म्हणून स्टडी करतोय. मी जेव्हा स्कूलला होते संडे वेळीस मी अजिबात स्टडी करत नव्हते गाईज. आणि आताची मुलं बघा स्टडी करतोय. तर चल ना आपण काहीतरी बनवूया. स्टडी नंतर कर. हा, बनवूया काय ले मिट्रा लेफ्टने राईटने भांडी पोछा धुणं. नाही, सगळं झालेलं आहे. भांडी तेवढं करायलाच लागतं ना. ये कैसे हो गया. सो गाईज, आम्ही आता काहीतरी बनवणार आहे न्यू रेसिपी आमची. आणि लास्ट टाइम जेव्हा मी एकटी रेसिपी काहीतरी बनवूयात ना स्वीट पोटॅटोचं. स्वीट पोटॅटो लास्ट टाइम मी जेव्हा बनवलं होतं ना किचनमध्ये तेव्हा मला खूप त्रास झाला होता. मी एकटीच होते. सो मी विचार केला की अर्जुन असल्यानंतर बनवायचं. आणि चल मला खवाट आले काहीतरी. चल, मला पण असं वाटतं काहीतरी नवीन बनवूयात, काहीतरी असं स्पेशल नवीन स्पेशल. हा, आणि आपल्याकडे स्वीट पोटॅटो सुद्धा आहे. स्वीट पोटॅटो तुला का स्वीट खाऊ वाटतंय की असं चटपटी तिखट? एक काम करूयात का, आपण एकच फूड घेऊया. तू वेगळं बनव, मी वेगळं बनव. मला नाही काही येत. मग काहीच येत नाही. बरं, राहू दे, आपण एकच बनवूया. चल, मी तुला सांगते, म्हणजे तू माझी हेल्प कर. चालतंय का? गाईस, आता आम्ही बनवणार आहे मस्तपैकी रेसिपी. कुकिंग करायचंय काय? येस. तर आता आज करायचे आहे कुकिंग काय करायचे आहे तर गाईज, आमच्याकडे अवेलेबल आहेत हे स्वीट पोटॅटोज. आणि स्वीट पोटॅटोज मला खूप आवडतात. सो आम्ही याच्यापासून काहीतरी बनवणार आहे. मला आवडत नाहीत. मग मला पण आवडतात सगळं. पहिल्यांदा आपल्याला ह्याला धुवून घे लागणार ना. गाईज, हे स्वीट पोटॅटोज आहेत आणि ह्याला वॉश करायची खूप गरज आहे. आणि एक काम कर, तू हे वॉश करून घे स्वीट पोटॅटोज सगळे. आपण सगळ्याच बनवायचं आहे. हा, आपण हे सगळं बनवूया. स्वीट पोटॅटो हा वॉश करून घे. गाईज, फायनली आपली प्रोसेस चालू झालेली आहे आणि स्वीट पोटॅटो वॉश होत आहेत आणि वॉश बाय अर्जुन. सो आपलं थोडंसं काम तरी होत आहे गाईज. जसं आपण विचार केलता तसंच होतंय गाईज. म्हणजे विचार केलता म्हणजे
म्हणजे आम्ही विचार केला की स्वीट पोटॅटो स्वच्छ वॉश करून मगच त्याची काहीतरी रेसिपी बनवायची आहे. ह्याच्यावरचं निघा लागलं. स्वीट पोटॅटो आम्ही वॉश दिसत करून आहे? फर्स्ट. ह्याच्यावरचं निघालं. अरे स्वीट पोटॅटो वॉश करायचा आहे, त्याला तोडायचं नाही. बघा guys, हा कसा वॉश करतोय. तर आता मी दीदीला हेल्प करत आहे आणि हे वाले स्वीट्स पोटॅटोज धुवत आहे. आता माझं सगळं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्यामध्ये किती म्हणजे कितीच घाण आहे. हे तुम्ही स्वीट पोटॅटो धुतल्याशिवाय कोणतीही भाजी असू दे, सब्जी असू दे, हे तुम्ही धुतल्याशिवाय काय करू नका. वॉश करायचे पहिल्यांदा. वाटलं तर तुम्हाला भाजी असेल तर नमकच्या पाण्याने धुवा. तर गाईज मला काय माहित पण नाही की मला सांगितलं तसं मी तर काय करायला लागलोय, पोटॅटो धुवा लागलोय. आणि मला काय माहिती नाही की दीदीने मला फक्त सांगितलंय, जी सांगितलंय ती फक्त ऐकायचं. हे आता ही स्वीट पोटॅटोच काय तर बनवायचं. फेबिकॉल चिटकून आणला एकदा असं. तर गाईज हा मुद्दाम बघा, ह्याला काम सांगितलं होतं आणि हा आता इथं खेळत बसलेला आहे आणि आपल्याला पटपट आवरायचंय. पटपट आवरायचंय आणि ह्याचं काय चालू आहे बघा. अशी शेपूट करायची. आपण हे बनवूया, बदक बनवूया. तर बदक बनवत बसलाय हा. आणखी फेबिकॉल. गप्प बस आणि चल ते हे वॉटर सगळं हे कर आणि चांगल्या पाण्यानं वॉश कर. काही स्वीट पोटॅटो वॉश करायला सांगितले होते, वॉश करून हा काय करतोय बघा. तू वेडायस काय? चल पटकन. कुठं? अरे टकनी खा भैया. तर गाईज हा टीव्ही वर ऑन करून बसलाय, इयरफोन्स लावून. तुला ऐकायला येते का? अरे चल की, असं का करतोयस रे? चल. गाईज थोडीशी नजर काय हटली. हा बघा टीव्हीला इयरफोन पेअरिंग करून गाणी ऐकत बसलाय हा. चल लय छान आहेस. टीव्ही चालू आहे. ए नाही रे, असू दे. नको. तुम्ही करणार नाही. काय? नाही थांब जरा. येडीस के? चल की. अरे चल तू चल. चल. डाय लागतो. हा थांब. अरे काय करायला लागतं? चल ऐकायला येत नाही त्याला. तर गाईज आमचं हे झालेलं आहे. आता ह्याला बॉईल करायला आपल्याला हे करायचं आहे, हे कट कर. अरे छिलायचं नाही, कट करायचं आहे. इयरफोन घालून बसलाय, काय ऐकायला येत नाही. कट कर म्हणताना छिलायचं घेऊन यायला लागलाय. कसं करायचंय? अरे एवढं नाही, 2 कट कर. ह्या आपण पातेलमध्ये ह्याला उकळायला ठेवायचं आहे. ह्यामध्ये असं मधनं. बघ. अरे एवढा का मोठा बोलायला लागलायस? बघ. हा असं वेड्या करायचं नसते. बसतच नाही. त्याच्यामागे पीठ ठेवते. सगळं हा त्याच्यात थोडंसं पाणी घाल. काय करायचं? आणि माझं घाल. मस्तच गाणी वाजत आहेत. पण आपल्याला व्लॉग बनवायचा आहे, सो आपण असं नाही करायचं आहे. प्रॉपर व्लॉग कडे लक्ष द्यायचं आहे गाईज. आणि गाईज ह्याच्या कानामध्ये इतक्या मोठ्याने गाणी वाजता येत नाही, ह्याला काय ऐकू पण येणार नाही. आणि तरी मी आता विचार करते की ह्याच्याकडून काम बंद का केलंस? तरी काम तर करून घ्यायचं आहे. आणि मी माझे हात बिलकुल ओले नाही करून घेणार, सगळं काही करून घेणार आहे. अरे मी म्हटलं की आता बॉईल करायचं आहे. बॉईल केल्यानंतर ना ह्याची आपण रेसिपी बनवायची आहे. रेसिपी बनवण्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघा, हेच म्हटलं आहे गाईज. हो ना?
चल ह्याच्यात पाणी घे, स्वच्छ पाणी घे ह्याच्यामध्ये. ह्यामध्ये पाणी. हा किती मोठ्याने ओरडते बघ. तर गाईज कसं तरी आपल्याला काम करून घ्यायचं आहे. सो नो डाऊट आपल्याला चालेल सगळं. एवढं पाणी नाही घ्यायचं. हे बघा एवढं पाणी घ्यायचं. हा बोल. अरे तुला काय रे, अर्ध पातील कर पूर्ण. हा ठीक आहे. नाही आणि अर्ध पण. हा ठीक आहे. सो गाईज आपण घेतलेलं आहे हे. ओ शट, पाणी सांडलं. तर हे गॅस ऑन कर की. म्हणजे हातात कॅमेरा आहे ना, कॅमेरा. गॅस ऑन कर. सो गाईज आमचे स्वीट पोटॅटोचे हे होत आहे. आम्ही त्याला प्रॉपर अरे येडा झालीस का काय, व्यवस्थित कर. होय ना. अरे तू हे पाण्यात कशाला करतोय. चल चालू कर. तर गाईस आता आपले स्वीट पोटॅटोज इथे बॉईलला ठेवलेल्या आहेत. सो आता हे बॉईल झालं का आपण ह्याची रेसिपी बनवणार आहे. रेसिपी जाणून घेण्यासाठी प्लीज वॉच टिल द एंड. काय पर्याय नाही गाईस तुमच्याकडे आता, होय की नाही. आणि ह्याच्याकडून आपण काम करून घ्यायचं आहे. माझं बंद झालंय हे वालं. बंद झालंय. होय तू काय सांगायलास म्हणून मला जरा माहिती. काय मी करणार नाही काय. हे माझे स्वीट पोटॅटोज आता बॉईल व्हायला येणारच आहे थोड्याच वेळात. ह्याला मी झाकून ठेवते आणि नंतर ना आपण भेटू 2च मिनिटात. तर गाईज आता हे पोटॅटो बॉईल करायला चालू ठेवलेले आहेत आणि हे बॉईल होत आहेत. हे कर. हे आ, आ, आ. तसंच पाहिजे. गॅसवरून कोणी करू का. आणि हे थोडेसे बॉईल झाले. बॉईल व्हायला Check मला करा. पोळलं नाही, आत्ताच तर ठेवलेत. अरे 2 मिनिटात बॉईल होतात का. Guys, हे खूप गरम आहे आणि आत्ताच मी ते गरम हाताने काढलं आणि स्वतः आणि हाताने काढतोय. हा तर आपले स्वीट पोटॅटो कधी बॉईल व्हायचे. आत्ता होणार. बाहेरचं वातावरण पण खूप छान झालंय. 2-3 दिवस झाला खूप पाऊस पडत होता आणि आज पण पावसाचं वातावरण झालंय, पण तरी काय पाऊस वगैरे काही एवढा पडत नाहीये. ऊन पण पडलं नाही. हा ना, ऊन पण नाही पडलेलं. पाऊस खूप छान वाटतो. तर आज पण पडावा पाऊस. मस्तपैकी मूड होतोय पावसामध्ये असं चहा वगैरे प्यायचा. काय करतोय पण लवकर. तर गाईस पाऊस यायला लागला आहे आणि जर आमची कपडे भिजली तर आमचं काय खरं नाही रे. तर मी कपडे काढते तर लवकर लय वारा. तर गाईज तुम्ही बघू शकता ही काढणार आहे कपडे. आणि तुम्ही मागे व्ह्यू ही बघू शकता किती म्हणजे किती चांगला आहे इकडे. आणि वरती तर काय ब्लॅक झालेला आहे. आणि आता पाऊस येणार आहे. आज की ताजा खबर, बारिश आने से ब्लॉगर निकाल रही है कपडे. तर बघूया करपल्यात का काय. अरे भाई मी तो पाणी ही नहीं मिळतोय. मला आता थोडंसं ऍड करायला लागेल पाणी. और चलते हैं ऊपर. फाइनली ऊन पड़ गया है. और मी ह्याच्यामध्ये रताळ्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय. रताळ्या तू. तो गाइस आज की फाइनल न्यूज आप देख सकते हैं कि तर गाय स्वीट पोटॅटो आपले बॉईल झालेले आहेत आणि इथे मी घेतलेलं आहे हे ड्राय फ्रूट्स. सो आता आम्ही याची बनवणार आहे स्वीट डिश. आणि अर्जुन इथे कुठे दिसत नाही. आपला कॉकरोच चढलेला आहे वर आणि हा असा कॉकरोच आहे.
CJP जिंदा पार्टी जिंदा होई तिथं काय करायला लागलायस? काय रे देवा, आणि हा आपला डॉगेश बाय छोटा. तर गायच असे छोटे छोटे स्टंट आमच्या घरात होतच राहतात. गायच काहीतरी जुगाड चालू आहे याचे, बघू शकताय तुम्ही. चल ते स्वीट पोटॅटो आहे ना, चिलायचं आहे, ते झालेलं आहे आपलं. चल चल पटकन चल. तर गायज हे बघा, फोन चार्जिंग करण्याचा एक अलगच. हो गया 2 महिने झाला असेल ह्या फोनला. अरे चल. काम करून घेण्यासाठी खूप काही करावं लागतं आणि ते मी करते सुद्धा. अरे चल रे चल. तर guys, आपले हे स्वीट पोटॅटो झालेले आहेत. सो आता आपल्याला ह्याला पूर्ण छिलून घ्यायचं आहे. ह्या पाटीमध्ये घेऊन ना व्यवस्थित ना थंड पाणी घेऊन छिलून काढ मी तोपर्यंत. तर गाईज आता दीदी चिरणार आहे पोटॅटो. सोलणार चिरलेले आहेत. आता तू सोल हो. ह्यामध्ये ठेव. लय गरम आहे. हो, जरा मदत कर की प्लीज. मी पण आता सोलणार आहे हे पोटॅटो. तर आता भेटूया आपण सोलल्यानंतर. स्वीट पोटॅटोचं एवढं सारं सोलून झालेलं आहे. तर आता ड्रायफ्रुट्सची बारी आहे. आता ह्याला व्यवस्थित आपल्याला कट करून थोडीशी घीमध्ये रोस्ट करायचे आहेत. तो मी ड्रायफ्रुट्स काढते आता. एक घी घेणं चालते का उपवासाला? मग काय दुधापासून घी बनतं? मला वाटलं पिठापासून बनतं. पिठापासून काय? कैसे कैसे लोग होते हैं यार तुम्हारे जैसे. तू वाजवत्यास कैसे कैसे लोग रहते हैं इसकी तरह. तर गाइस मेन काम करत आहे मी. कर. ए अरे हे वाला म्हणते. बरं रोस्ट करणार आहेस ना, कर. एवढं काय नाही. नाही तूच करतेस. एवढं काय नाही गाइस. रोस्ट ह्याला सगळं काम तूच करतेस. मी काय करत आहे? मी नुसतं उभं आहे. होय ना, मला पण असंच वाटतंय. होय. सगळं मी मीच एवढे करते. सगळं हे करायला लागले. सगळं काही मीच करते. सो गाइस आपल्याला कट करायचे आहेत हे ड्रायफ्रुट्स. आणि ड्रायफ्रुट्स कट करायचं काम आहे माझं. सो मी करणार आहे आता. अरे हे होय ना की. ओ शिट. Oh shit. तर गाइस हे अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला. ड्रायफ्रुट्स कट करायचे आहेत. ही गॅस चालू करून ती घी घाल थोडंसं. मग मी हे ड्रायफ्रूट नाही आलं. थोडंसं घाल. छान आहे सर ओ शिट. लाइटर किधर है भैया? आपल्याला हे इकडे झालं पाहिजे. हा एवढे बास होते ना. एवढे बास होते. मला असं वाटतंय. ओ Ew. अरे सगळं पण पडायलाच लागलं. Black. तर गाई झाला घी आवडत नाही म्हणून हा तर मला करतोय. गाजर आवडतात. ए सर एकतर इतकी मेहनत लागायला लागली मी 5 मिनिटात केला असतं ते. कट करण्यामध्ये. तर गाईज हे म्हणजे असे कट झालेले आहेत. ए बटर घातलंय की बटर. बटर नव्हतं. हेल्दी खायचं आहे आपल्याला. हेल्दी 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 हेल्दी. ते आम्ही कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये जाते घी. अरे घाल ना पटपट. येस. बास 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 म्हणलेलं समजतंय का?
अरे आपली भांडी पण येत आहेत. किती सर. घाण आहे. फ्लेम बारीक करा. तर गाईज आम्ही ह्या घीमध्ये घालणार आहे आता हे ड्रायफ्रूट रोस्ट करण्यासाठी. आणि गाईज ही जी रेसिपी सांगली आहे ही तिला आपल्याला माहित नाही ही काय बनवायला लागली आहे, होय ना? वेळ आहेस काय जरा, माहिती आहे मला. मला माहिती, तुला काय माहित नाही. गप्प बस. डेटॉल डेटॉल. सो गाईज मी बनवत आहे स्वीट पोटॅटो पासून स्वीट डिश. आणि ह्याच्यामध्ये 70% काम मीच केलेलं आहे. ते 30% काम बघा हे याचं आहे, होय ना गाईज. खूप कंटाळा आलेला आहे काम करू नका. आता हे आपले रोस्ट होत आहे. रोस्ट झालं का आपल्याला ह्याच्यामध्ये स्वीट पोटॅटो असं स्मॅश करून टाकायचं आहे. स्वीट पोटॅटो बाहेर स्मॅश करून खायचं, स्मॅश करूया. बाहेर घराच्या बाहेरच स्मॅश करायचे, मला माहितीच नव्हतं. तर गाईज आमची स्वीट पोटॅटो डिश होत आहे इव. आता. मस्तपैकी घीचा स्मेल येत आहे. आता स्वीट पोटॅटो आणि हे स्मॅश करायचं आहे. स्मॅशर घेऊन ये. अरे तू हात कशाने धुवायला लागलायस? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हा हँडवॉश नाहीये. तर गाईस हात कशाने धुतला बघा, लिक्विडने धुतला. काय पण हे पोरगं जरा येडच आहे, काय काम करत नाही. तर गाईस आपलं हे आवडते, मला भूक लागल्या. तर गाईस आपले हे रोस्ट झालेले आहेत ड्रायफ्रुट्स. आणि आता ती मला सांगणार आहे ड्रायफ्रुट्स. ओ माका आपले ड्रायफ्रुट्स रोस्ट झालेले आहेत. आता ह्याला आपण स्मॅश करायचं आहे. स्मॅशर म्हणजे काय खायला? स्मॅशर दे. तर गाईज ह्या स्मॅशरने आपल्याला स्वीट पोटॅटो स्मॅश करायचे आहेत. तर गाईज हे मी स्वीट पोटॅटो बाजूला काप. अरे आमचा कॅमेरामॅन का काढून ठेवत आहे ही पण मी लास्टलाच सांगेन. आता इथं आपल्याला हे स्मॅश करायचे आहे. तसं एवढं स्मॅश कर की मला येणं झालं. काय झालं? क्या बात छे, हम पूरा ब्लॉग फिर देखेंगे. बघ तेवढंच मला व्ह्यूज. मी नाही बघणार, एडिट करताना बघ. तर गाईज हे स्वीट पोटॅटो लास्टला का ठेवलंय हे तुम्ही लास्ट पर्यंत बघा, मी सांगेन हे का ठेवलंय. कारण ती दुधात घालून खाणार आहे. नाही तसं काही नाहीये. दूध घेणार, साखर घालणार आणि खाणार, मला माहिती आहे. साखरवर आठवलं या डिश मध्ये साखर पण घालायची आहे. स्मॅश. अरे स्मॅशर नीट स्मॅश कर बाबा. तू एवढी चांगलं ताट घेतली की त्यात स्मॅश चांगलं होते. अगं हे बघ आपलं हे व्हायला लागलंय. अरे अरे इकडचं स्मॅश कर ना. स्मॅश केलंय ते स्मॅश करायला लागलं. कोणी केलंय स्मॅश? थोडस मी केलंय आणि उरलेलं 20% हा करायला लागलाय. कर. 20% 90%. नाही नाही नाही. तर काय झालेलं आहे, झालेलं आहे, झालेलं आहे. अगं थांब की 90% नको झाले बस. तर काय हा ऐकत नाहीये. अरे काहीच ऐकत नाहीस बाबा तू. तुझे काम हलकं केलं, माझं 20% त्यात पडलं. हे काय आहे? कढईमध्ये स्मॅश करूया काय? हे झालेलं आहे आपलं. हे दूध काय ही घाण मसाला आहे. गप्प बस. तुपाचा. तुपाचा ऑलवेज चांगला असला. तर गाईज आपल्याला हे हलवत राहायचं आहे. स्वीट पोटॅटोची डिश आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साखर सुद्धा घालायची आहे.
आणि थोडी किचन पण सगळं घाण केलेलं आहे. आणि ते अर्जुन साफ करणार आहे गाईज, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. दीदी आता मला पनीर करून चालणार आहे, त्यामुळे आता मी हो, मी पनीर करून जाणार आहे याला, कारण घरात पनीरच नाही. तर माझी कॅपॅसिटी पण नाही. बाय. थोडीशी साखर घाल. स्वीट पोटॅटो मध्ये थोडस साखर घालायची आहे. आणि मग गेला तो सर साखर घे. तर गाईस, स्वीट पोटॅटो मध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. जास्त नाही घालायची, कारण हे ऑलरेडी स्वीट असतं, त्यामुळे मस्त आहे, भाजलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला ह्याच्यामध्ये रोस्ट केलेले हे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. आणि लास्ट मध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं दूधही घालायचं आहे आपल्याला. तर गाईज, अर्जुननी हे स्मॅश केलंय, थोडंसं व्यवस्थित केलं. खूप छान लागतंय. तर गाईज, माझा हा स्वीट डिश, माझी स्वीट पोटॅटो पासून स्वीट डिश बनलेली आहे. त्याच्यात दूध घातलं तरी चालतं, नाही घातलं तरी चालतं. जर तुम्हाला दूध आवडत असेल स्वीट पोटॅटो मध्ये घातलेलं तरच घाला, नाही आवडत नसेल तर तुम्ही हे असं नुसतं सुद्धा खाऊ शकताय, कारण हे खूप छान लागतं. आणि गाईज, ही रेसिपी खूप म्हणजे खूप इन्स्टंट आहे. जास्त काही वेळ लागत नाही, फक्त बॉईल करायला वेळ लागतो याला. फक्त आमचं थोडंसं ते व्लॉगमुळे एक्सटेंड होणार आहे हे. बाकी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आणि इतकी छान लागते ना, मस्त. ज्याला स्वीट पोटॅटो आवडतं ना त्याला खूपच आवडेल असं मला वाटतं. आणि मला स्पेशली स्वीट पोटॅटो खूप आवडतं. सो मी असं काही काही नवीन रेसिपीज बनवत राहते, तर तुम्ही पण बनवा गाईज. तर गाईज, इथे बघा माझा कॅमेरामॅन सगळे अँगल ट्राय करत आहे माझ्यावरती आणि माझा व्लॉग खराब करत आहे. तर गाईज, तुम्हाला मी म्हटलं होतं ना की हे स्वीट पोटॅटो मी का ठेवल्यात, तर मला माहित नव्हती की ही रेसिपी कशी होईल. मी फर्स्ट टाइम केली, आणि जर ही कोणाला नाही आवडली तर ही स्वीट पोटॅटो आम्ही खाऊ शकतोय असंच, म्हणून मी हे ठेवलं होतं. पण मला आता ह्याचा रिग्रेट होतोय हे ठेवलेलं, कारण ही डिश इतकी छान झालेली आहे, इतकी छान झालेली, खूप छान झालेली आहे. आणि आज आहे उपवास, सो मी मम्मीसाठी ही डिश बनवलेली आहे. आणि इतकं छान झालेली आहे ना ही डिश, तुम्ही बघू शकता आणि तुम्ही ही घरी ट्राय करू शकता. ही स्वीट पोटॅटो पासून बनलेली आहे स्वीट डिश. सो दॅट्स इट गाईज. आणि माझा एक मोटिव्ह सुद्धा होता की अर्जुनकडून सगळं काम करून घ्यायचं. आता तिकडं आहे तो, त्यामुळे मी थोडंसं हळू बोलतेय. सो त्याच्याकडून सगळं काही काम करून घेण्याचा माझा एक स्वतःची चॅलेंज होता, आणि ते मी पूर्ण केले गाईज. मी सगळं काही काम त्याच्याकडूनच करून घेतलेलं आहे, आणि मी थोडंच काम केलं आहे. सो दॅट्स इट फॉर धिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.